नमस्कार. 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 अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला बोलायची आहे आणि सांगायचीच राहून गेली? ॲक्च्युली माझं लव्ह मॅरेज झालं. मी इकडं निघून आले. नंतर माझ्या सासरच्यांनी मला सगळ्यांनी ॲक्सेप्ट केलं. ही मोठी गोष्ट आहे. आणि त्यानंतर माझी मुलं 1.5-2 वर्षाची होती तेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंट झाला होता. कसला हो? मी माझ्या आईबरोबर मुलुंडला चालले होते. पण म्हणलं आता पिंपरीला मावशी राहते, तिच्याकडे किती खूप वर्ष चाले गेले नाहीये, तिच्याकडे जावं म्हणून आम्ही 6 सीटरमध्ये बसलो. पण काय म्हणतात ना, मला असं वॉमिटिंग सारखं लागलं तर मी डोकं बाहेर काढलं तर गाडीने येऊन डोक्याला धडक मारली आणि मला डोक्याला मार लागल्यामुळे मी कोम्यात गेले. असं किती दिवस होता? 1.5 महिना कोम्यात होते आणि 1.5 वर्षात तर म्हणजे मला काही कळत पण नव्हतं. वर्षभर काही हेच नव्हतं, तिला असं समजत नव्हतं कोण हे आपलं कोण हे, कोणालाच ओळखत नव्हते. मग कधी पुन्हा ओळखायला लागले? 1.5-2 वर्ष झाली त्याला. 1.5-2 वर्षानंतर मग हळूहळू ओळखायला लागले सगळ्यांना. तुम्हाला आता चालताना वगैरे पण त्रास होतो? नाही, चालताना त्रास वगैरे नाही होत. हात धरून वगैरे चालू शकते. तसं मी घरातलंही सगळं काम करते. पण मोकळं चालता येत नाही. धरून चालवायला. आणि मेन माझी मुलं लहान होती ना तेव्हा माझ्या ह्या जाऊबाई आणि दीर आहेत ना, हे घरी ह्या जाऊबाई आम्ही एकत्रच होतो तेव्हा, जॉईंट फॅमिली होती. तर तेव्हा ह्यांनी खूप माझ्या मुलांना वगैरे सांभाळलं केलं. आणि या मोठ्या जाऊबाई आहेत ना, तर ट्रस्टमध्ये वगैरे सगळीकडं त्या म्हणजे त्यांना माहिती नाही घातलं सगळं, तर मदत गोळा करायला वगैरे त्या खूप होत्या. म्हणून ह्यांचे आणि ह्या बहिणीं भाऊजींचे, ह्या लोकांचे मी खूप आभार मानते. किती तुम्ही सगळ्यांची पॉझिटिव्हिटी आहे म्हणून आज ही माऊली छान गप्पा मारते. माईक तुमच्याकडे आहे. आता काळजी करू नका, आता सगळं चांगलं चाललंय, आनंद आहे. सगळं जुने ज्या काही वाईट गोष्टी घडायच्या होत्या त्या घडून गेलेल्या आहेत. आता छान आनंदात राहा तुम्ही. बोला आई, काय वाटतं तुम्हाला? जावई कसा आहे तुमचा? जावई खूप चांगला आहे. चांगला आहे. आमचे नाते ब्राह्मण जातमध्ये पण असा जावई भेटणार नाही. आणि आमचे स्वभाव सारखेच आहे. आमचे म्हणजे सगळ्यांचे त्याच्यावर आमच्याला ये जुळणा मिळणं, आमचे माई आई आणि सगळ्यांचे बरोबर मिक्स होतात. असं जावई शोधून माझे नाही, मला ते होतेच, नक्कीच होते माझ्या मनात. तुम्ही मनातच ठेवलं होतं. पण माझे नवरे समोर माझं चालत नव्हता. मला एकच सांगायचं आहे, हे माझे चुलत दीर दोघंही म्हणजे ह्यांची मिस्टरांच्या काकांची मुलं, ते अकाली दोघं गेल्यामुळे दोघांची जबाबदारी आमच्यावरती पडली. पण आणि मला स्वतःला 2 मुली, पण सख्खी मुलं करणारे तितकं ते अजूनही दोघं इतके प्रेम करतात की मुलांना जन्मच द्यायला पाहिजे असं काही नाही. म्हणजे सुना काय करतील इतकं आपलेपणाने आमच्या दोघांचंही बघतात. आता आम्ही दोघं घरीच असतो, म्हणजे मुलींची लग्न आली, सगळं वेल सेटल्ड होतं मी. पण जसं त्यांचं केलं, जाण ठेवणं हे खूप महत्त्वाचं असतं. हल्ली सख्खी मुलं जाण नाही ठेवत, आईवडिलांना बघत नाहीत, करत नाही. पण हे दोघंही खूप म्हणजे आदर्श माझ्यासाठी आहेत, आम्ही दोघांसाठी. की आम्ही खूप, आम्हाला अगदी काही झालं की बहिणी भाऊ करत आम्हाला धावून येतात. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हां, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला.
मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.